स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, 2 गावठी पिस्टलसह आरोपीस अटक, 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालना जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेनं धाडसी कारवाई करत 2 गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडलंय. त्याच्याकडून तब्बल 80,000 रुपये किमतीच्या 2 गावठी बनावटीच्या पिस्टल जप्त करण्यात आले. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी विशेष पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी शोध मोहीम राबवत असताना गुन्हे शाखेला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की सुमित उर्फ गोल्या राजू भुरे, वय वर्ष 25, राहणार कानडी बस्ती, जालना, हा आपल्या ताब्यात 2 गावठी पिस्टल बाळगून रेवगाव परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं कलश BSS फार्म समोरील रोडवर रेवगाव रोड इथं सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 80,000 रुपये किमतीच्या 2 गावठी बनावटीच्या पिस्टल मिळून आल्या. या प्रकरणी आरोपी विरुद्ध तालुका पोलीस ठाणे जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन घामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, देविदास भोजने, अक्रूर धांडगे आणि बाबा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. संपादक अप्रोच.